तर सनातनी दहशतवाद म्हणणं हा हिंदू धर्माचा अपमान आहे। भाजप नेते नितेश राणेंनी आव्हाडांवर हा हल्लाबोल चढवलाय। मतांसाठी महाराष्ट्राचं वाटोळ करू नका असं देखील नितेश राणे म्हणाले। तर शरद पवार सुप्रिया सुळेंची देखील भूमिका हीच आहे का? हिंदूंनी कधीच बाडग्या विचारांना साथ दिली नाही असं देखील राणे म्हणाले। तर नितेश राणेंनी नेमकं या संदर्भात ट्विट काय केलंय, नेमकं काय म्हणाले ते पाहूया। हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे। पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाची ही भूमिका हीच आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं। हिंदू समाजानं बाडग्या विचारांना कधी साथ दिली नाही, केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळ करू नका असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।